नमस्कार मित्रांनो. काल परवाच अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष होता त्याच्या संदर्भात इस्रायलला वगळून अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये बोलणी जी यशस्वी व्हायला पाहिजे होती जगाच्या दृष्टीने, पण ती अयशस्वी झाली, फिसकटली. या लढाईतला जो अमेरिकेचा साथीदार आहे इस्रायल, त्याची आक्रमक भूमिका पाहता त्याने इराणवर आणि जवळच्या लेबनॉनवर जे हल्ले केले त्यातून तिथला पंतप्रधान नेतन्याहू हा विस्तारवादी वृत्तीचा आक्रमक आहे हे लक्षात येते. ही इस्रायलची भूमिका माझ्यासारख्या एका लेखकाला विचारात टाकणारी आहे. आणि याच काळात माझ्या हाती एक पुस्तक आले, युव्हाल नोआ हरारी हे विजय लोणकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांचं चरित्र आहे आणि या चरित्रामध्ये हा हरारी लहानपणापासून पुढे तिथल्या एका हिब्रू विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून लागेपर्यंत आणि तत्वचिंतक म्हणून जगासमोर येण्यापर्यंत कसा वाढला याचा वृत्तांत दिलेला आहे. खरं म्हणजे याच्याबद्दल मला फारसा आधी काही माहीत नव्हतं. अलीकडे या वर्षा 2 वर्षात केवळ नाव तेवढं ऐकलं होतं. पण मागच्या महिन्यामध्ये 24-25 तारखेला आमच्या वाशिमला ग्रंथोत्सव 25 हा शासकीय ग्रंथालयामार्फत घेण्यात आलेला कार्यक्रम झाला. त्याच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी मी होतो आणि त्यावेळी मला आयोजकांनी एक पुस्तक भेट दिलं. ते पुस्तकच युव्हाल नोआ हरारी यांचं चरित्र होतं आणि ते विजय लोणकर यांनी लिहिलेलं होतं. मला अर्थात आनंद झाला. तिथे जे बुक स्टॉल होते त्यातल्या एका बुक स्टॉलवर हरारीचंच आणखी एक पुस्तक मिळालं, सेपियन्स, की ज्याच्यामुळे त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली. आणि अर्थात मला असं वाटलं की चला या माणसाची आता आपली ओळख होईल. मी हे चरित्र वाचून काढलं. या चरित्राचे लेखकाने 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये हरारीची जडणघडण कशी झाली ते वेगवेगळ्या 11 प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये इतिहासकार हरारी कसा नावारूपाला आला त्याचं वर्णन 10 प्रकरणामध्ये केलेलं आहे. हा इस्रायली ज्यू, इस्रायल हा शब्द उच्चारला की माझ्या मनामध्ये फार जुनी आठवण तरंगते. म्हणजे त्या काळची जेव्हा मी शिक्षक होतो आणि अगदी सुरुवातीला म्हणजे 1980च्या दरम्यान मी कुठेतरी असं वाचलं होतं की इस्रायलला जर्मनीतून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडल्यावर UNने पॅलेस्टीनजवळ थोडीशी जमीन दिली आणि त्यात वास्तव्य करायला सांगितलं आणि त्यातून मग त्यांचा विस्तारवाद सुरू झाला. मग पॅलेस्टीनबरोबर त्यांची लढाई दीर्घकाळ
आणि अलीकडे इराणबरोबर, लेबनॉनबरोबर लढाई, अमेरिकेसोबत, असा हा संघर्षरत देश आहे, ज्याला संघर्ष करणे आवडते. आणि अशा देशात हा हरारी जन्माला आला. तिथल्या हिब्रू विद्यापीठामध्ये ते सध्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अर्थात सगळ्या जगाचं कल्याण करण्याची वृत्ती तत्त्वज्ञ म्हणून हरारीच्या मनात असणं स्वाभाविक आहे. आणि त्याने आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं धोरण पॅलेस्टीनच्या बाबतीत कसं चुकीचं आहे तेही लिहून ठेवलेलं आहे. थोडासा इथे एक मजकूर मी वाचून दाखवतो, 3-4 ओळीचा. हरारीने आपल्या अनेक मुलाखतीतून इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षातील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या धोरणावर टीका केली आहे. त्याने इस्रायलच्या वसाहत विस्ताराचा निषेध केला आहे. असे करणे शांततेत अडथळा आणणारे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, असे त्याचे मत आहे. अर्थात आज रोजी हा जो नवीन संघर्ष सुरू झालेला आहे त्याच्या विरोधातही हरारीने आपले मत नक्कीच नोंदवले असेल. ते अर्थात आपल्यापर्यंत पोचले नाही, म्हणजे निदान माझ्यापर्यंत तरी पोचले आहे. आता हा माणूस माझ्या काळजात रुतून बसलेला आहे. मी त्यांना मनोभावे सॅल्यूट करतो.